जर आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणवून घेत असू आणि संकटामध्ये किंवा दुःखामध्ये जर स्वामींवरची श्रद्धा, निष्ठा आपली कमी होत असेल, तर आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही. खरं तर आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये असतो, स्वामींची सेवा करत असताना स्वामींवर आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य सोडून द्यायचं असतं. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज हा व्हिडिओ या कारणासाठी घेऊन आलेलो आहे. अनेक स्वामी भक्त स्वामींची भक्ती करत असताना, सेवा करत असताना जेव्हा दुःख समोर येतं तेव्हा मन डगमगून जातं आणि स्वामींवरची श्रद्धा आणि विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे स्वामींची सेवा आपण संकटामध्ये असताना कशा पद्धतीने करावी आणि नक्की संकटामध्ये स्वामी आपल्यासोबत असतात का, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि एका स्वामी भक्ताला आलेला अगदी अशातलाच एक अनुभव आहे, तो अवश्य ऐका. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक शिकवण आहे की आपण संकटामध्ये स्वामींची सेवा किंवा स्वामींवरचा विश्वास आपण कमी होऊ द्यायचा नसतो. तर दुःख म्हणजे नक्की काय आहे? आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण घाबरून जातो, डगमगून जातो. आपलं मन जे आहे ते थोडंसं विचलित होतं स्वामी सेवेमधून. जर आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणवून घेत असू आणि संकटामध्ये किंवा दुःखामध्ये जर स्वामींवरची श्रद्धा, निष्ठा आपली कमी होत असेल, तर आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही. खरं तर आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये असतो, स्वामींची सेवा करत असताना स्वामींवर आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य सोडून द्यायचं असतं. कारण स्वामी अखंड ब्रह्मांडाचं नायकत्व सांभाळतात. तर मग आपलं आयुष्य का सांभाळू शकत नाहीत? आपल्याला का सांभाळू शकत नाहीत? फक्त तो विश्वास असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. एक दिवस काय झालं, एक स्वामी भक्त माझ्याकडे आले आणि बिचारे खूप जास्त त्रासलेले होते. म्हणजे स्वामींची भक्ती करत होते, उपासना करीत होते, परंतु हाताला कोणत्याच कार्यात यश मिळत नव्हतं. प्रामुख्याने शेवटी कंटाळून माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, गुरुजी आता मी स्वामींची सेवाच बंद करून टाकतो. कारण मी जेवढी स्वामींची सेवा करतोय तेवढं मी जास्त संकटात येतोय असं मला वाटतंय. नक्की का असं होतंय? स्वामी माझ्यासोबत नाही आहेत का? आणि स्वामी माझी का एवढी परीक्षा पाहत आहेत? तर त्यांना मी एवढंच सांगितलं, आपण स्वामी सेवा केली तरीही आपल्याला भोग भोगायचेच आहेत आणि स्वामी सेवा नाही केली तरीही आपल्याला भोग भोगायचेच आहेत. फरक फक्त एवढाच आहे, जेव्हा आपण स्वामींचं नाम घेतो, स्वामींच्या सेवेमध्ये असतो, तेव्हा स्वामी आपल्याला बळ प्राप्त करून देत असतात. त्या परिस्थितीशी लढण्याचं बळ किंवा आपले जे भोग आहेत त्या भोगांच्या सोबत आपण लढा देऊ शकतो, एवढी शक्ती स्वामी आपल्याला देत असतात. परंतु ते म्हणाले की गुरुजी, मी खूप असं ऐकलेलं आहे, सगळं झालेलं आहे, मनाला सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु स्वामी काय माझ्यावर कृपा करत नाहीत. तर मी त्यांना एक उपाय सांगितला. म्हटलं, आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, संकट आहे, तुम्हाला असं वाटतंय की स्वामी तुमच्यासोबत नाही आहेत, तर तुम्हाला मी काही दिवसांसाठी एक उपाय सांगतो, एक सेवा सांगतो, ती सेवा अवश्य करा. आणि खरं तर ही सेवा प्रत्येक स्वामी भक्त करू शकतो. कशासाठी? तर स्वामी आपल्यासोबत आहेत की नाही हे पाहण्यासाठी. त्यांना मी सांगितलं, तुम्ही एक काम करा, 5 किलो तांदूळ घेऊन या. रोज सकाळी अंघोळ झालं की त्या तांदळाचं जे काही डबा असेल किंवा तांदूळ असतील तर त्याच्यातला एक मूठभर फक्त तांदूळ घ्यायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एक एक नाव घेऊन, स्वामींचं नाव घेऊन एक एक तांदळाचा दाणा बाजूला घालायचा आहे. असं करत करत पूर्ण 5 किलो तांदूळ जेव्हा तुमचे संपतील, त्याच्या आतमध्ये स्वामी तुम्हाला नक्कीच अनुभूती देतील. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की माझ्यावर खूप जास्त संकट आहे, दुःख आहे,
जेव्हा थोडक्यात ही परीक्षाच आहे आणि जेव्हा परीक्षेत तुम्ही पास व्हाल त्यापूर्वीच स्वामी तुम्हाला प्रत्यक्ष प्रचिती देतील. ते म्हणाले, गुरुजी एवढा जप माझ्याकडून कसा काय होईल, माझं लक्ष लागत नाही आणि माझ्या मनामध्ये सारखे विचार असतात. तर मी त्यांना एवढंच सांगितलं, काहीतरी हवं आहे म्हणून ही उपासना करू नका, तर स्वामी माझ्यासोबतच आहेत ही जाणीव तुम्हाला स्वामी करून देतील, त्यासाठी तुम्ही जप करा. तर त्यांनी उपासना चालू केली. खरं तर आता 5 किलोमध्ये हजारो तांदूळ असतील, आपण मोजूही शकत नाहीत. तर त्यांनी सेवा आरंभ केली. त्यांना 3 महिने लागले हे पूर्ण सेवा संपता. परंतु जेव्हा 5 किलो तांदूळ संपत आले त्यापूर्वीच एक दिवशी खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वप्नामध्ये स्वामींचा दृष्टांत झाला आणि स्वामी म्हणाले, तू माझी परीक्षा घेत होतास की मी तुझ्यासोबत आहे की नाही, परंतु तू मूर्ख आहेस, असं स्वामी त्यांना म्हणाले. खरं तर ते माझ्याकडे आले दुसऱ्या दिवशी. मला म्हणाले, गुरुजी असं असं स्वप्न पडलं आणि मला खरंच आता भीती वाटते की स्वामी आता नक्की माझ्यासोबत काय करतील. त्यांना म्हणाले, तुम्ही अजिबात घाबरू नका, पूर्ण स्वप्न मला सांगा. तर ते म्हणाले, स्वामी मला स्वप्नामध्ये ओरडले, परंतु मायेचा हात माझ्या डोक्यावर त्यांनी ठेवला आणि म्हणाले, अरे बाळा, सुख असतं तेव्हा तुम्ही आम्हाला विसरून जाता, परंतु दुःख आल्यावर तुम्हाला आमची आठवण येते. ते म्हणाले, स्वप्नामध्ये मला स्वामी म्हणाले, जेव्हा सुखात तुम्ही असता तेव्हाही मी तुमच्यासोबत असतो, जेव्हा दुःखात तुम्ही असता तेव्हाही मी तुमच्यासोबत असतो. आपल्याला हे खरं वाटणार नाही, परंतु ते व्यक्ती माझ्यासमोर ढसढस रडून मला सांगत होते की स्वामींनी मला असा साक्षात्कार दाखवला, म्हणजे स्वामी प्रत्यक्ष स्वरूपाने माझ्यासोबतच होते, परंतु मी स्वामींवर अविश्वास दाखवला. स्वामींवरची माझी श्रद्धा कमी झाली. परंतु स्वामींनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन हेच सांगितलं की कायम मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या काही प्रत्येक भक्ताच्या मी पाठीशीच आहे, फक्त श्रद्धा आणि विश्वास कमी होऊ देऊ नका. खऱ्या अर्थाने स्वामी भक्त हो. स्वामींना आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते. स्वामी आपल्यावर भरपूर कृपा करत असतात. स्वामींना कोणत्याही बाह्य वस्तूंचं आकर्षण नाही, कारण उत्पत्ती करणारे स्वामी आहेत. आपलं काहीच नाही, आपण स्वामींना देण्याची आपली योग्यता किंवा पात्रता पण नाही. स्वामींना काय लागतं? मला मागे असं कोणीतरी विचारलं होतं की गुरुजी, स्वामींना खुश करण्यासाठी असं काय करावं की स्वामी आपल्यावर खूप जास्त प्रसन्न होतील, खुश होतील? त्यांना म्हणालो, स्वामींना कोणत्याही गोष्टीचं आकर्षण नाही. स्वामींना फक्त स्वामींना काय प्रिय आहे, तर भक्ताच्या हृदयामध्ये असणारं स्वामींच्या प्रती प्रेम आणि स्वामींच्या प्रती असलेला दृढ विश्वास, दृढ भक्ती, दृढ निश्चय. आणि त्या दृढ निश्चयाने जर आपण स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्यावर खूप प्रसन्न राहतात. स्वामी भरपूर कृपादृष्टी ठेवतात. त्यामुळे स्वामी भक्त हो, आपल्या आयुष्यामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल प्रसंग येतो. अर्थातच अनुकूल प्रसंगाला आपण सुख म्हणतो आणि प्रतिकूल प्रसंगाला आपण दुःख म्हणतो. परंतु दुःख आल्यानंतर आपण सुख आल्यानंतर आनंदाने ते स्वीकारतो, त्याचप्रमाणे जर दुःख येणार असेल तर दुःखही स्वीकारण्याची ताकद आपण ठेवली पाहिजे. कारण सुख दुःख हे मानवाला कधीही चुकलेलं नाही. त्यामुळे जिथे सुख आलेलं आहे, काही दिवसानंतर दुःखही येणार आहे. त्यामुळे आपण डगमगून जायचं नाही. स्वामींच्या प्रती असलेला मनातला शुद्ध भाव, असलेलं प्रेम आणि असलेला विश्वास हा कधीही कमी होऊ द्यायचा नाही. स्वामी आपल्यावर भरपूर कृपा करीत असतात. स्वामी अर्थातच आपली परीक्षा पाहतात, परंतु ज्या वेळेला आपण दुःखामध्ये स्वामींना म्हणतो ना की स्वामी तुम्ही आम्हाला का दुःख देत आहात, तर स्वामी आपल्याला का दुःख देतील? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दुःखामध्ये असताना सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो, तर तो स्वामींना होतो. कारण स्वामी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि जेव्हा स्वामी आपल्या भक्तावर कृपा करीत असतात तेव्हा स्वामी पाहत नाहीत की हा भक्त नक्की कशा पद्धतीने आपली सेवा करतोय, फक्त याच्या मनामध्ये माझ्याप्रती नक्की कोणता भाव आहे. जेव्हा आपल्याला दुःख येतं तर स्वामींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा स्वामी प्रत्येक क्षणोक्षणी तत्पर असतात त्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी.
त्याच्यामुळे स्वामींवरची श्रद्धा कमी होऊ देऊ नये. त्याच प्रकारे आपण जेव्हा जेव्हा मनाला असं वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे, तेव्हा त्या दुःखाला आपण अवश्य सांगावं की स्वामी माझ्यासोबत कायम उभे आहेत. ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी, अखंड विश्वास सांभाळतात, तर आपल्याला का सांभाळणार नाहीत. त्याच्यामुळे स्वामींची सेवा करत असताना मनामध्ये शुद्ध भाव, प्रेम आणि स्वामींच्या प्रती भरपूर निष्ठा असू द्या. स्वामी आपल्यावर भरपूर कृपा करतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.